हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपाज किचन। तर आईचा वाढदिवस होता ना, तर त्याच दिवशी मी आईस्क्रीमचा पण व्हिडिओ बनवला होता। तर त्या दिवशी पायनॅपलचा, परत आमरसाचा आणि आईस्क्रीमचा हा व्हिडिओ बनवला होता। पण व्हिडिओ टाकायला गेलं तर खूप मोठा असा हा व्हिडिओ होणार होता, तर म्हटलं आईस्क्रीमचा आपण नंतर व्हिडिओ टाकावा। तर आज मी मँगोची आईस्क्रीम बनवणार होते। तर इथे मी पहिले काय केलं आहे की अर्धा लिटर दूध घेतलं आहे, दुधाला चांगलं गरम करून घेतलं, उकळून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं कोमट होऊ दिलं। कोमट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 2 चम्मच इथे मी तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि त्याच्यानंतर साखर टाकली आहे 2 ते 2.5 वाट्या, म्हणजे छोटी वाटी असती ना आपण साखरच्या डब्यामध्ये ठेवतो, तर 30 वाटी मी घेतली आहे। तर 2.5 वाट्या मी त्याच्यामध्ये साखर टाकली आहे आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 उकळी आल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आहे। साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार पण टाकू शकता आणि जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मक्याचं पीठ पण टाकू शकता, त्याने पण टेस्ट जी आहे तर ती चांगली लागते। तर त्याच्यानंतर मी चांगलं त्या दुधाला उकळून घेतलं, चांगलं साखरेला पण वितळून घेतलं, परत जे तांदळाचं पीठ होतं त्याला पण चांगलं मिक्स करून घेतलं आणि उकळू दिलं चांगलं। 3 ते 4 मिनटं उकळू दिलं आणि थंड होण्यासाठी त्याला साईडने ठेवून दिलं आहे। तर थोडाफार गाठी वगैरे झाल्या तर काही प्रॉब्लेम नाही, आपण नंतर त्याला मिक्सरमधून काढूनच घेणार आहोत। तर त्याच्यानंतर मी काय केलं, कढईला साईडने ठेवून दिलं आणि म्हणजे थंड होण्यासाठी। त्याच्यानंतर काय केलं, मीडियम साईजचे 2 आंबे घेतलेत। आंबे घेताना चांगले पिकलेले आंबे घ्यायचे, कच्चे वगैरे आंबे घ्यायचे नाही आहे, नाही तर आईस्क्रीम जी आहे तर ती आंबट लागू शकते। तर इथे मी केसरचे 2 आंबे घेतले, चांगले पिकलेले होते। तुम्ही बघू शकता कलरवरूनच तुम्हाला समजून आलंच असेल की आंबे जे आहे तर ते किती छान असे पिकलेले होते आणि कुठलाही फूड कलर वगैरे याच्यामध्ये टाकायची गरज नाही आहे, कारण की आंबा जर का चांगला पिकलेला असला ना तर मस्त असा कलर येतो बघा आईस्क्रीमला। तर इथे चांगली त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आंब्याची आणि त्याच्यानंतर बारीक पेस्ट केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण मिश्रण म्हणजे दूध आणि तांदळाचं पीठ आणि थोडंसं त्याच्यामध्ये टाकलेलं होतं ना, तर ते मिश्रण सगळं जे आहे तर ते मिक्सीमध्ये ॲड करायचे आंब्यामध्ये आणि त्याच्यानंतर काय करायचे, चांगलं असं बारीक एकदम फाईन असं त्याला प्युरी त्याची बनवायची आहे आणि म्हणजे एकदम सॉफ्ट असं बॅटर बनवायचं आहे आपल्याला। तर इथे मी मिक्सरमधून छान त्याला काढून घेते आहे। तुम्ही बघू शकता त्याचा कलर जो आहे तर तो किती छान आलेला आहे आणि कुठलंही काहीही याच्यामध्ये टाकायची गरज नाही आहे। तुम्ही मोजून असे पदार्थ याच्यामध्ये टाकू शकता, भरपूर असे पदार्थ पण टाकण्याची गरज नाही आहे। फक्त तांदळाचं पीठ, साखर आणि इथे आंबा घेतलेला आहे आणि दूध घेतलं आहे, मोजून 4 ते 5 पदार्थ आहे बघा। त्याच्यानंतर काय करायचं आहे, चांगलं असं बारीक त्याला मिक्सरमधून काढून घेतलं, फाईन पेस्ट बनवल्याच्या नंतर तुम्ही काचेच्या भांड्यामध्ये पण आईस्क्रीमला सेट करू शकता किंवा माझ्यासारखं जर तुमच्याकडे छोटे छोटे असे मटके असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण आईस्क्रीम टाकू शकता। पण इथे माझ्याकडे होते छोटे छोटे मटके तर मी त्याच्यामध्ये ॲड केलं। तुम्ही केव्हा प्लास्टिकच्या डब्यामध्ये पण टाकू शकता, त्याच्यामध्ये पण छान अशी सेट होती बघा आईस्क्रीम। फक्त कवर करताना चांगलं त्याला कवर करून घ्यायचे। तर त्याच्यानंतर मी आईस्क्रीम जी आहे तर ती मटक्यामध्ये ॲड केली आहे, भरून भरून मस्त मटके भरले आहेत बघा आईस्क्रीमने। त्याच्यानंतर बारीक चिरलेला जो आंबा आहे तर तो त्याच्यावरती थोडासा डिझाईनसाठी छान असा टाकायचा आहे। तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकू शकता, पिस्ता टाकू शकता, काजू बदाम बारीक चिरलेलं त्याच्यामध्ये ॲड करू शकता। पण इथे मला एकदम सॉफ्ट अशी आईस्क्रीम बनवायची होती, तर त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स म्हणजे चावण्यासारखं असं काही ठेवलेलं नव्हतं, मला अशी सॉफ्ट अशी आईस्क्रीम पाहिजे होती। त्याच्यानंतर मी त्याच्यावर छान असं केसर टाकलं आहे, छान दिसायला पण छान आणि टेस्ट पण खूप छान लागते। त्याच्यानंतर इथे मी चांगलं त्याला पेपरनी कवर करून घेते आहे। तुमच्याकडे अशा प्रकारचा पेपर नसेल तर तुम्ही कुठलंही कापडाने पण त्याला चांगलं कवर करून घेऊ शकता। फक्त कवर करताना काळजी घ्यायची की ते चांगलं असं कवर झालेलं पाहिजे, नाही तर काय होतं वरची जी लेयर आहे ना तर ती बर्फाचीच तयार होते, म्हणजे सॉफ्ट अशी आईस्क्रीम तुम्हाला लागणारच नाही। तर चांगलं इथे मी पेपरने कवर करून घेते आहे, नंतर रबर लावून घेतलं आहे त्याला। बघू शकता एकदम असं व्यवस्थित त्याला चांगलं सगळ्या मटक्यांना जे आहे तर ते छान असं कवर करून घेतलं आहे। तर
जसं मी सांगितलं एखादं सॉफ्टवाला कपड्याने तर नाही, पण इथे मेन जे कापड असतं ना पतलंवालं, तर त्याने पण तुम्ही छान कवर करून ठेवून देऊ शकता. तर इथे मी छान सगळे मटके जे आहे तर ते चांगले कवर करून घेतलेत. इथे फ्रीजमध्ये ठेवताना टेम्परेचर बघायचं फुल आहे का, नाही तर काय होतं सेट तर होणारच नाही लवकर. पण इथे घरामध्ये लहान मुलं असेल तर ते काही दम मारत नाही. तर इथे टेम्परेचर जे आहे फ्रीजचं ते फुल करायचं आणि कमीत कमी आईस्क्रीमला 7 ते 8 घंटे आरामशीर त्याला न चेक करता 7 ते 8 घंटे त्याला तसंच सोडून द्यायचं. फुल स्पीड करायची, लवकर होऊन जातं. इथे मी 4 घंट्यामध्ये आईस्क्रीम बनवलेली आहे. तर मस्त अशी आईस्क्रीम जी आहे तर ती बनवून तयार झाली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जो आहे तर तो कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका.